स्वागत आहे आणि हा कार्यक्रम आपण नियमितपणे चालू ठेवत आहोत. आता परवाचे पाऊस आणि वातावरण बिघडलं, त्यात खूप पाऊस झाला, पाणी वाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये साधारणतः मग आपल्याला अनमोल मार्गदर्शन आता सुरू करणार आहोत आपणच. आणि त्या निमित्तानं जे काही आपल्याला इथून पुढे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे, ते फक्त आपण कागदावरती लिहून ठेवा. प्रत्येक मुद्द्याला महत्व आहे. सरांनी खूप डाटा गोळा करून आपल्याला आतापर्यंत मार्गदर्शन करत आहेत. सरांचा अनुभव आणि त्यांच्या जवळ असलेला अनुभवाचा साठा ते आपल्यापर्यंत ते प्रत्येक सोमवारी आपल्यापर्यंत देत आहेत, आपल्याला खुला करत आहेत. त्यासाठी आपण कागद पेन घेऊन बऱ्याच वेळा नोट करून ठेवले पाहिजेत काही पॉइंट्स, जे आपल्याला नक्कीच पुढील काळासाठी फायदेशीर राहणार आहेत. कारण गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्या परिस्थितीमुळं खूपच आर्थिकदृष्ट्या त्रासामध्ये आहोत. त्यावेळेला कमी खर्चामध्ये कसं नियोजन होईल, हेच सरांचं आणि आपलं ब्रीद आहे. तर त्यानुसार आपण पुढील कार्यक्रम चालू करूया. सरांना मी विनंती करतो की सरांनी आपलं अनमोल मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या आजच्या ह्याला आपण सुरुवात करणार आहोत. बऱ्याच समस्या या आत्ताच्या याच्यात वेळेत दिसून यायला लागलेल्या आहेत. पाऊस पडतोच आहे, चांगला पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळेही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर त्यातली एक गंभीर समस्या आज सगळीकडं दिसत आहे. पाऊस पडल्यामुळं जमिनीतला नायट्रेट नत्र वाढला. कारण काय होतं, पाऊस पडला की पावसाबरोबर हवेतल्या नायट्रोजनवर इतर यांची क्रिया घडून ऑक्सिजनची वगैरे क्रिया घडून नायट्रेट नत्र तयार होतं आणि त्या पावसाबरोबर जमिनीत येतं. याशिवाय मूळची खतं असतात आणि मग मूळची खतं जमिनीत सगळीकडे असतात. या खतातला जो नायट्रेट नत्र असतो तो वर घेतला जातो. आणि मग आता कसं आहे माहितीये का, सल्फेट ऑफ पोटॅश हे खूप महाग आहे आणि मग खूप महाग असल्यामुळे लोक डीएपी वगैरे या खतांचा उपयोग करतात, खूप उपयोग करतात. परंतु त्या तुलनेनं पालाचा उपयोग होत नाही आणि असा पालाचा उपयोग न झाल्यामुळं आपल्या बागामध्ये काही समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. त्या समस्या समजून येण्यासाठी मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवतो. ते अगोदर पहा, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की तुमच्या बागेमध्ये यापैकी कोणत्या समस्या आहेत. हे जे सगळे फोटोग्राफ्स आहेत ते एकाच समस्येशी निगडीत आहेत. तर ह्या फोटोग्राफ्स तुम्ही जरा काळजीपूर्वक यांच्याकडे पहा. पण तुमच्या बागेमध्ये अशी पानं दिसतात किंवा नाही हे तुमच्या ध्यानात येईल. आता सगळीकडं हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही पानं तुम्ही व्यवस्थितरित्या पहा. तुम्हाला ही पानं दिसून येत असतील चांगल्या पद्धतीनं. ही पानं पाहून तुम्ही ती थोडीशी ध्यानात ठेवा, ते स्मरणात ठेवा. त्याची ओळख तुमच्या बागेमध्ये तुम्हाला ह्या पानं तुम्ही ध्यानात ठेवली तर तुमच्या बागेमध्ये गेल्यावर ज्या समस्या आहेत त्याचा उलगडा करण्यासाठी तुम्हाला या फोटोग्राफचा उपयोग होईल. तर ही परिस्थिती आता तुमच्या बागेमध्ये दिसते. पानाच्या कड्या पिवळ्या पडलेल्या आहेत, काही ठिकाणी कडा जळालेल्या आहेत, पानाच्या 2 शिरामधील भाग पिवळा पडतोय, पानाच्या शिरा तांबूस तपकिरी व्हायला लागलेल्या आहेत. ह्या सगळ्या भागाचा विचार केला तर ह्या सगळ्या भागामध्ये मुख्यतः पानामधील नायट्रेट नत्र वाढलं की पालाश कमतरता निर्माण होते. आणि मग तुम्ही काय करता, बऱ्याचशा वेळेला पालाश खत हे खूप महाग झाल्यामुळं लोक वेळच्या वेळी देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत. आणि असं न दिल्यामुळं पालाची कमतरता आता सगळीकडे खूप मोठ्या स्वरूपात जाणवायला लागलेली आहे. कारण गेले 2 वर्षे शेती अडचणीतच आहे. द्राक्ष शेती मुख्यतः त्याच्या मागल्या वर्षी माल बराचसा तसाच पडून राहिला, तो मार्केटला गेला नाही. गेल्या वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली. मालाला योग्य तो दर मिळाला नाही, शेवट खूप कमी दर मिळाला. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या शेतकरी अडचणीत आले आणि मग आर्थिकदृष्ट्या असे शेतकरी अडचणीत आल्यामुळं खतांचं नियोजन करणं त्यांना अवघड होऊन बसलेलं आहे, याची मला पूर्णतः जाणीव आहे. तर पुन्हा एक वेळ मी तुम्हाला हे फोटोग्राफ्स दाखवतो, ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या, तुमच्या लक्षात ठेवा. तुम्हाला हीच परिस्थिती तुमच्या बागेमध्ये सध्या दिसायला लागलेली आहे. ही परिस्थिती तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढल्या वर्षी खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही.
तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता ही समस्या मुख्यतः पालाच्या कमतरतेमुळे निर्माण होते. आता कालावधी काळी पिकण्यास सुरुवात होण्याचा कालावधी आहे. 60-70 वगैरे असे दिवस झालेले आहेत, 50-60 दिवसापासून. तर मग आता इथं काडी तळाकडून पिकण्यास सुरुवात होते आणि 60-70 दिवसाच्या पुढे मुख्यतः पालाची गरज वाढते. तेवढं पालाश बरेचसे लोक देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत आणि मग असं न दिल्यामुळे पालाची कमतरता काडीमध्ये खूप मोठ्या स्वरूपात निर्माण होते. कार्बोहायड्रेट निर्मितीसाठी बोरॉन, पालाश वगैरे खूप लागतं. साखर निर्मिती आता वाढलेली असते, त्यामुळे पालाची गरज वाढलेली असते. मुळ्या वाढत असतात, खोडामध्ये अन्नसाठा होत असतो, काड्या पक्व होत असतात. काड्या पक्वतेसाठी साखर तयार व्हावी लागते. ही साखर तयार करण्यासाठी पालाश हा मोठा मध्यस्थ आहे आणि मग हा मध्यस्थ सतत वापरला जातो आणि मग हा मध्यस्थ कमी पडला की या पद्धतीची कमतरता पानावर निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही गांभीर्याने विचार करा, याकडे दुर्लक्ष करू नका. ही परिस्थिती जर तुम्ही अशीच ठेवली तर निश्चितपणे ऑक्टोबरला घड येण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण होतील. घड आले तर ते लहान असतील, पांढरे पडतील, गडकूस किंवा गडगड या समस्या मोठ्या स्वरूपात निर्माण होतील. तर हे घडू नये यासाठी आता तुम्ही पालाश मात्रा द्यायला हरकत नाही. याशिवाय पानावर फवारून फ्रुटफुल किंवा बायोके यासारखे घटक ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश आहे, फ्रुटफुल मध्ये स्फुरद आणि पालाश आहे, मॅक्झी बायोके मध्ये चिलेटेड स्वरूपातील पालाश आहे आणि मग हे दिलं तर पालाचं शोषण जलदरित्या पानामध्ये होऊन आज जी परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे, जी पानं अशी दिसत आहेत त्यामध्ये दुरुस्त होणे, अर्थात हा जो रंग आहे किंवा ही जी परिस्थिती आहे ही आता खूप पुढे गेलेली आहे. अगोदरपासूनच जर तुम्ही पालाश दिलं असतं तर प्रचंड स्वरूपात सुधारणा झाली असती. आता पानामध्ये फार मोठा बदल दिसणार नाही म्हणून काय पालाश देऊ नका असं नाही. फ्रुटफुल किंवा मॅक्झी बायोके या स्वरूपात पालाचे स्प्रे घ्याच, त्याशिवाय पानाची कमतरता भरून निघणार नाही. नाहीतर पानं लवकर रोगाला बळी पडतील, भुरी आणि डावणी या रोगाला बळी पडतील आणि पानगळ लवकर होऊन जाईल. पानं अजून आपल्याला खूप काळ टिकवली पाहिजेत, कार्बोहायड्रेट तयार व्हायला पाहिजे. तर यासाठी पालाश कमतरता भरून काढण्यासाठी जमिनीतून आणि पानावर फवारून पालाश देण्यासाठी काळजी घ्या. पानावर फवारून देण्यासाठी मी सांगितलं फ्रुटफुल किंवा मॅक्झी बायोके यांचा खूप चांगला उपयोग होतो. याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात. फ्रुटफुल मध्ये स्फुरद आणि पालाश आहे, हे लगेच पानात शोषलं जातं आणि पानामध्ये शोषलं गेलं की स्फुरदाची आणि पालाची कमतरता लगेच भरून यायला मदत होते. आता पालाची कमतरता खूप जास्त असेल तर जमिनीतून पालाश दिलेलं आणि पानावर फवारून दिलेलं पालाश हे दोघं एकमेकांना मदत करतील आणि मग ही जी पालाची कमतरता निर्माण झाली आहे एवढ्या मोठ्या स्वरूपात राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही या दोन्ही गोष्टी करायला पाहिजे. एकच गोष्ट करून भागणार नाही. जमिनीतनं दिलं थांबूया, आता जमिनीतलं यायला वेळ लागणार आणि त्या वेळेपर्यंत पानं आणखी बाद होणार, आणखी पाऊस पडला तर आणखी समस्या वाढत जाणार. तर दोन्हींचा अवलंब करा. पानावर फवारूनही द्या आणि जमिनीतूनही द्या. मग पानावर फवारून देण्यासाठी मी सांगितलं फ्रुटफुल आहे किंवा मॅक्झी बायोके आहे, हे लगेच पानात शोषलं जाईल आणि मग जमिनीतून सल्फेट ऑफ पोटॅश द्यायला हरकत नाही. हे सगळं केलं तरच आज जी ही उपलब्ध तुमच्या समोर निर्माण झालेली समस्या आहे, ह्या समस्येचं सहजरित्या निराकरण होऊ शकेल. फ्रुटफुल किंवा मॅक्झी बायोके याचा एखादा स्प्रे घेऊ नका. एक दोन दिवसाच्या अंतरानं 2-3 तरी स्प्रे घ्या, म्हणजे सगळ्या पानावर ते बसून पानातली ही कमतरता झटकन भरून येण्यास मदत होईल. कारण एखाद्या स्प्रेनं एवढी कमतरता भरून येणं कदापि शक्य नाही. त्यासाठी 2-3 स्प्रे तरी कमीत कमी घ्यावे लागतील प्रत्येकाचे. म्हणजे फ्रुटफुलचे 2-3 आणि मॅक्झी बायोकेचे 2-3 असे जर तुम्ही स्प्रे 2-3 त्या दोन्हीचे घेतले तर ही जी परिस्थिती निर्माण झाली एवढी गंभीर होणार नाही. लगेच ती पालाश कमतरता भरून येईल आणि मग जे नुकसान होणार आहे ते नुकसान एवढ्या गंभीर स्वरूपाचं होणार नाही, ही काळजी घ्या. निश्चितपणे हे लक्षण जे आहे हे खूप वाईट परिस्थितीकडे तुम्हाला नेणारं लक्षण आहे. याची वेळेतच पूर्तता करा आणि अशी तुम्ही जर वेळेत पूर्तता केली तर ज्या काही गंभीर समस्येला तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही, लागणार होतं भविष्यकाळात किंवा लागणार आहे,
तेवढी गंभीर समस्या निर्माण होणार नाही. आजच पालाश द्या, पानावर फवारून द्या आणि जमिनीतूनही द्या. या गोष्टी दोन्ही ध्यानात घ्या. जमिनीतून तुम्ही नुसतं दिलं तर जमिनीतून वर यायला खूप वेळ लागणार आहे. आता काही लगेच पाणी देता येणार नाही, त्यामुळं जमिनीतून वर यायला खूप वेळ लागणार आहे. तोपर्यंत पानं आणखी कमतरतेनं बाद व्हायला लागतील किंवा पानाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या थांबतील. असं घडू नये यासाठी लगेचच पानावर फवारून फ्रुटफुल आणि मॅक्झी बायोके हे दोन्ही एकमेका एकाडे किंवा एक दिवस आड किंवा आज फ्रुटफुल उद्या मॅक्झी बायोके पुन्हा फ्रुटफुल पुन्हा मॅक्झी बायोके अशा पद्धतीनं मारायला काही हरकत नाही. 2-3 तरी प्रत्येकाचे स्प्रे घ्या. तुम्ही स्प्रे घेतल्या तुमच्या ध्यानात येईल की काय बदल झालेला आहे. बागेकडे लक्ष ठेवा. तुम्ही निश्चितपणे हे जे स्प्रे तुम्ही घेतले, मी सांगितलेले फ्रुटफुल आणि मॅक्झी बायोके, तर तुमच्या बागेमध्ये या समस्येचं निराकरण व्हायला झटकन मदत होईल. त्याशिवाय जमिनीतून पालाश, सल्फेट ऑफ पोटॅश वगैरे तुम्ही द्या, ते देणं नितांत आवश्यक आहे. नाहीतर गंभीर स्वरूपाच्या परिणामाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. असं घडू नये, कारण 2-3 वर्षे आधीच अवघड गेलेली आहेत आणि पुन्हा जर हे वर्ष संकटात आलं तर द्राक्षेतीकडले वळलेले जे लोक आहेत ते बास म्हणणार, आता द्राक्षेती नको, दुसरं काहीतरी करूया. तर असं नाही. या शेतीतून आपल्याला प्रचंड संपत्ती मिळवायला संधी आहे. अजून खूप मोठ्या बाजारपेठा वाढणार आहेत आणि मग ह्या बाजारपेठा अशा जर सतत वाढत राहिल्या तर आपल्याला द्राक्षेती टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं त्याची जोपासना केली पाहिजे, चांगला माल मार्केटला दिला पाहिजे. तुम्ही आजपर्यंत पाहिलेल्या या शेतीतूनच चांगले पैसे उभा राहतात. एवढ्या कमी पाण्यातून तुम्ही दुसरी कुठलीही चांगली शेती करू शकत नाही आणि करणं कदापि शक्य नाही. हीच एकमेव अशी शेती आहे द्राक्षेती की अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगला नफा देऊन जाणारी ही शेती आहे. तर याकडे थोडं काळजीपूर्वक तुम्ही पाहिलं, वेळच्या वेळी कामं केली तर खूप गंभीर समस्या निर्माण होणार नाही. मी पुन्हा एक वेळ, कारण काही लोक कमी जास्त वेळेला आलेले असतात, पुन्हा एक वेळ मी तुमच्या समोर हे सगळे फोटो दाखवतो. या फोटोकडे तुम्ही काळजीपूर्वक पहा. तुमच्या बागेमध्ये ही समस्या आज सगळ्यांच्या दिसून येत आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं की ही समस्या आम्हाला खूप जाणवत आहे. बरेच लोक पानदेठ पृथक्करण करण्यासाठी घेऊन येत आहेत आणि त्यांच्या बागेमध्ये मुख्यतः हीच समस्या दिसून येत आहे. या समस्येकडं तुम्ही काळजीपूर्वक पहा, हे ध्यानात ठेवा. याचा उपयोग तुम्हाला पुढल्या वर्षी सुद्धा होईल. सतत जर तुम्ही हे पाहिलं आणि ध्यानात ठेवलं तर मग पुढल्या वर्षी किंवा इतर कधीही तुम्हाला अशी समस्या दिसली तर तुमच्या ध्यानात येईल की बाबा ही पालाश कमतरता आहे, आपल्याला मागे एक वेळ सांगितलं होतं, आणि मग त्या दृष्टीनं तुम्हाला लवकर नियोजन करता येईल. आणि म्हणून मी तुम्हाला हे फोटो दाखवलेले आहेत. हे सगळे पालाश कमतरतेचे फोटो आहेत. मी तुम्हाला दाखवतो. इथं त्याची माहिती दिलेली आहे. हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला तिथं म्हणलेलं आहे बघा. ज्यांना इंग्लिश वाचता येतंय ते वाचू शकतील. की तिथं म्हणलेलं आहे हे सगळं पोटॅशियम कमतरतेमुळे किंवा पालाश कमतरतेमुळे निर्माण झालेली ही सगळी समस्या आहे. तर पालाश देणं नितांत आवश्यक आहे. तुम्ही नत्र स्फुरद वगैरे सगळं देता, कारण ते थोडस स्वस्त आहे. थोडस म्हणण्यापेक्षा खूप स्वस्त आहे. आता पालाश खूप महागायला लागलेला आहे, खताचे दर खूप वाढायला लागलेले आहेत. त्या दृष्टीने विचार केला तर पालाश महाग पडतं हे जरी खरं असलं तरी सुद्धा संतुलित खत व्यवस्थापन ज्याला आपण असं म्हणतो ते करण्यासाठी तुम्हाला पालाश देणं नितांत आवश्यक आहे. दरवर्षी एक गोष्ट ध्यानात घ्या. मेचा 15-20 तारीख झाली म्हणजे एप्रिल कटिंग असेल आणि मेचा 15-20 दिवसाचा कालावधी झाला की तिथून पुढे तुम्हाला पालाश निश्चितपणे द्यावं लागेल. किंवा एप्रिल कटिंग अगोदर बेसल डोस म्हणूनच 50 किलो पालाश देऊन टाकायला काही हरकत नाही. तर आता सुद्धा तुम्हाला जमिनीतून पालाश देणं आवश्यक आहे, कारण जून महिना आता बराचसा संपत आलेला आहे. पाऊस मोठ्या स्वरूपात सुरू होण्याची शक्यता आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला, आणखी 5-6 दिवस उघडीप राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर इथंच काम करण्याची संधी आहे. या कालावधीमध्ये तुम्ही जमिनीतून पालाश द्या, पानावर फवारून पालाश द्या. पानावर फवारून कुठल्या स्वरूपात पालाश द्यायचं हे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे.
फ्रुटफुल आणि मॅग्जी बायोके हे 2 आहेत असे की ज्याचा पानावर फवारून दिल्यावर खूप चांगला परिणाम दिसून येतो. तर हे सगळ्या गोष्टीची पूर्तता आता तुम्हाला करावीच लागेल, तरच तुमची बाग चांगली राहील, पानं चांगली राहतील, खूप काळ पानं टिकतील, नाहीतर रोगाला लवकर बळी पडतील. कारण जसं आपण अन्न न खाता खूप दिवस उपाशी राहिलो तर काय होतं, एक गोष्ट ध्यानात घ्या की आपण अशक्त बनतो आणि अशक्त बनलो की आपल्या शरीरात रोग लवकर शिरकाव करतात. तसंच आहे, पालाश हा खूप महत्वाचा घटक आहे, कॅल्शियम हा खूप महत्वाचा घटक आहे रोग नियंत्रणाच्या दृष्टीने विचार केला तर. स्फुरद, पालाश, कॅल्शियम हे रोग नियंत्रणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचे घटक आहेत. तर आता नत्र तर वाढलेलं आहे पावसामुळं, नत्र वाढणं हे थोडंसं आता हानिकारक आहे. परंतु त्यासाठी मग मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की ते पानात आता नत्र गेलंच, मग ते पानांना पचवलंच पाहिजे. ते पानांना पचवण्यासाठी मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की अमोनियम मॉलिब्डेट किंवा बोरिक ऍसिडचे स्प्रे घ्या किंवा मॅग्जीचिल फ्लॉवरिंग करा, त्याच्यामध्ये झिंक, बोरॉन आणि मॉलिब्डेनम आणि थोडं कॅल्शियम हेच महत्वाचे घटक आहेत. आणि हे सगळे महत्वाचे घटक आताच्या वेळेला खूप आवश्यक आहेत. त्यामुळे तुम्ही मॅग्जीचिल फ्लॉवरिंग याचा निश्चितपणे उपयोग करा. यामध्ये झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि कॅल्शियम हेच महत्वाचे घटक आहेत आणि यांची आता खूप गरज आहे. आणि त्यामुळं 1-2 वेळा मॅग्जीचिल फ्लॉवरिंग, फ्रुटफुल 1-2 वेळा, मॅगी बायोके 1-2 वेळा या पद्धतीनं जर तुम्ही असे स्प्रे त्याचे घेतले तर आज जी समस्या तुम्हाला तुमच्या समोर दिसते ती समस्या रिकव्हर होण्यास निश्चितपणे मदत होईल. तर आज जे मी तुम्हाला सांगितलं हे समजून घ्या आणि समजून घेऊन योग्य ती कामाची कारवाई अंमलात आणा, म्हणजे फार मोठा धोका राहणार नाही. कारण पुन्हा आणखी पाऊस जर सुरू राहिला तर खतं देणं आणि रोग कीड व्यवस्थापन करणं म्हणजे पानावर फवारण वगैरे पाणी देणं वगैरे हे काही घडणार नाही. आणि त्यासाठी मुख्यतः आत्ताच लक्ष द्या आणि ही कामं जी मी तुम्हाला सांगितलेली आहेत ती कामं काळजीपूर्वक करून घ्या. आता रोगाचं प्रमाण वाढत राहणार आहे, त्याचा आता आपण विचार करू. मी तुम्हाला जी काही आत्ताची जी बागेतली गंभीर समस्या आहे याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे आणि एवढं मार्गदर्शन माझ्या मते पुरेसं आहे. कारण मी तुम्हाला फोटोच रंगीत दाखवलेले आहेत की ज्यामुळं तुम्हाला निश्चितपणे अंदाज येईल की हे काय झालेलं आहे, आपल्या बागेमध्ये कोणती समस्या निर्माण झालेली आहे. तर त्या दृष्टीनं कारवाई निश्चित करा. हीच वेळ आहे कारवाई करण्याची. याच वेळेमध्ये तुम्ही हे सगळं करा, म्हणजे मग जी आज समस्या बागेत दिसते ती राहणार नाही. आता आणखी महत्वाचा भाग म्हणजे रोगकिडी वाढणारच आहे. तर रोगकिडी आता बागेमध्ये वाढू नये म्हणून काही मी अत्यंत महत्वाचे मुद्दे आत्ता जे करावे लागणार आहे या महिन्यातच, आत्ताच या महिन्यात म्हणण्यापेक्षा आत्ता या 7-8 दिवसामध्ये, त्यामध्ये लहान काड्या, कोवळ्या काड्या, गर्दीच्या ठिकाणच्या काड्या कमी करा. लहान काड्या, कोवळ्या काड्या, गर्दीच्या ठिकाणच्या काड्या कमी करा. ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी, काडीच्या तळाकडील 2-3 पाने काढून टाका, ज्यामुळे विस्तारात मोकळी हवा खेळती राहील. पानावर साठलेलं दव लवकर हडकेल. पानावर साठलेलं दव जेवढ्या लवकर हडकेल तेवढी डावणी, मिल्ड्यू किंवा भोरी येण्याची शक्यता कमी राहील. म्हणजे त्यातल्या त्यात डावणीची जास्त आणि करप्याची जास्त शक्यता असते, ती येण्याची शक्यता कमी राहील. खुडा येत असेल तर खुडा काढून घ्या, कारण खुड्यावर लवकर रोग येण्याची शक्यता राहते. याशिवाय काही चांगली बुरशीनाशक आहेत. मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलंय, मॅनकोजेब असेल, कॉपर हायड्रॉक्साईड असेल, कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल, झायरम किंवा झायरम असेल, म्हणजेच M45 असेल, ब्ल्यू कॉपर असेल किंवा कॉपर हायड्रॉक्साईड असेल, हे सगळं कुमानियल वगैरे ह्या सगळ्यांचा उपयोग करा. थायोन्यूट्रीचा उपयोग करा. पानावर थायोन्यूट्री चिटकून राहिलं पाहिजे, त्यासाठी मॅग्झिसिलिनॉल वगैरे स्टिकर म्हणून त्याचा खूप चांगला उपयोग होतो, त्याचाही उपयोग करा. तर आपण आता काही महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करणार आहे. त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काही मी आता सांगितलं की आता पाऊस कालावधी
सुरू झालेला आहे. या पावसाच्या कालावधीमध्ये हवेतील आर्द्रता ही 90-100% बऱ्याच वेळेला 70 ते 100% राहते. पाऊस असताना 90% पुढे असते, पाऊस नसताना 70-80% निश्चितपणे असते. आणि जेवढी आर्द्रता जास्त तेवढे रोग येण्याची शक्यता जास्त, म्हणजेच रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. याशिवाय तापमान 15 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. ही परिस्थिती रोग येण्याला अनुकूल आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी, तापमान असेल, आर्द्रता असेल, किंवा पानातला ओलेपणा असेल, पानावर बुरशीनाशक खूप बसलेली नसतील, तर मग ही सगळी परिस्थिती रोग येण्याला अनुकूल आहे. आणि त्यामुळं रोगाचे बी लगेच पानावर रुजू लागतात आणि मग डावणी, भुरी, करपा यासारख्या रोगांचा प्रसार झपाट्यानं व्हायला लागतो. त्यातल्या त्यात करपा आणि डावणी हे खूप भयानक रोग आहेत. भुरी रोग सुद्धा आपल्याला वाटतंय, भुरी रोग यायच्या अगोदरच नियंत्रणात आणणं आवश्यक असतं. भुरी रोग एक वेळ बागेत शिरला की त्याचं नियंत्रण करणं तितकंसं सोपं असत नाही. असं म्हणण्यापेक्षा जवळजवळ भुरी रोग पूर्णतः नष्ट करणं शक्यच असत नाही. आणि म्हणून तो येऊ देऊ नका. त्या दृष्टीनं फवारणीचं नियोजन या आठवड्यात करा. या आठवड्यात मोकळी वेळ आहे, पाऊस कमी राहणार आहे, सूर्यप्रकाश राहणार आहे. या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्या आणि मग जे काही रोग नियंत्रणासाठी आवश्यक घटक आहेत त्यांचा उपयोग करा. स्प्रे देऊन घ्या बागेमध्ये बुरशीनाशकाचे. आणि मग ही सगळी स्वस्त, म्हणजे मॅन्कोझेब असेल, झायरम असेल, कॉपर हायड्रॉक्साईड असेल, अँट्रॅकॉल असेल, पॉलिराम असेल. अँट्रॅकॉल आणि पॉलिराम सुद्धा ही खूप चांगली बुरशीनाशक आहेत. अँट्रॅकॉल सारखं बुरशीनाशक पानावर चिटकून राहतं. पॉलिराम सारख्या बुरशीनाशकाचा पानावर ते सूक्ष्म कणाच्या रूपानं पानावर त्याचे कण चिटकून राहतात. आणि मग रोग नियंत्रण सोपं असतं. ती जरी महाग असली तरी सुद्धा तेवढीच कार्यक्षम आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं कार्यक्षम बुरशीनाशकांना सुद्धा प्राधान्य देणं आवश्यक आहे. आणि बोरीसाठी मग लुना आहे वगैरे, पॉलिकेअर आहे यासारखी आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत. आता आंतरप्रवाही बुरीसाठी बुरशीनाशकाचा उपयोग करायला काही हरकत नाही, परंतु डावणीसाठी मात्र आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरू नका. स्पर्शजन्य बुरशीनाशकांचाच उपयोग करा. त्यामध्ये मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मॅन्कोजेब आहे, झायरम आहे, पॉलिराम आहे, अँट्रॅकॉल आहे, कॉपर हायड्रॉक्साईड आहे, कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे, कुमानियल आहे, थायोन्यूट्री आहे. अशी अनेक बुरशीनाशक बाजारामध्ये आता पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. याशिवाय जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बोर्डो मिश्रण तयार करता येत असेल, स्कॉर्चिंग न येता जर तुम्ही त्याचा प्रभावीपणे उपयोग करू शकत असाल, तर बोर्डो मिश्रण ही 0.5% करायला हरकत नाही. या बोर्डो मिश्रणामध्ये तुम्ही बोरिक ऍसिड किंवा सल्फेट ऑफ पोटॅश मिसळू शकता. बोर्डो केल्यानंतर म्हणजे काय करायचं, आधी बोर्डो टाकीत करायचा, मग दुसऱ्या एका बादलीत सल्फेट ऑफ पोटॅश विरघळून घ्यायचं आणि त्यात ओतायचं आणि ते स्प्रेसाठी वापरायचं. तर हे तुम्ही करू शकता, ज्यामुळं पालाश कमतरता निश्चितपणे भरून निघायला मदत होईल. आणि मग त्यासाठी वेगळा स्प्रे घ्यावा लागणार नाही. त्याचा खर्च वाचेल, आपला खर्च वाचेल. आणि मग हे करताना रोग नियंत्रण ही साध्य झालं आणि पालाश कमतरता ही भरून निघाली. तर बोर्डो मिश्रणाबरोबर त्याचा निश्चितपणे तुम्ही उपयोग करू शकता. आपल्याला मी मगाशी म्हणलं त्या पद्धतीनं रोग नियंत्रणासाठी आता काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्यांचा आपण विचार करणार आहोत. पहिली महत्वाची गोष्ट, लहान कोळ्या काड्या, गर्दीच्या ठिकाणच्या काड्या काढून टाका. काडीच्या तळाकडील 1-2 पाने काढून टाका. ज्यायोगे विस्तारात गर्दी कमी राहील आणि अशी हवा खेळती राहील. हवा खेळती राहिली की पानं लवकर हडकतील, त्यामुळे रोग नियंत्रण सोपं होईल. याशिवाय बुरशीनाशकांचे स्प्रे पानावर वरूनही, वलांड्याच्या आसपास मोकळी जागा झाल्यामुळं त्या मोकळ्या जागेतून बुरशीनाशकाचे स्प्रे वर जातील आणि मग वरून आणि खालून पानावर बुरशीनाशक चांगल्या पद्धतीने बसतील आणि रोग नियंत्रण सोपं होऊन जाईल. पुढचा मुद्दा म्हणजे बागेत खुडा वाढणार नाही याची काळजी घ्या. कारण खुड्यावर लवकर रोग येतात. कोवळी पानं असतात, त्यावर बुरशीनाशक बसलेली नसतात आणि कोवळी पानं लवकर रोगाला बळी पडतात. आणि मग असा जर तुम्ही खुडा बागेत वाढू दिलात खूप, तर ती सगळी पानं करपा,
कारण या काळामध्ये करपा सुद्धा खूप मोठ्या स्वरूपात येतो आणि तो नियंत्रणात आणणं खूप अवघड असतं. याशिवाय आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे तो जर काडीवर करपा राहिला तर ऑक्टोबरला सुद्धा तिथले बी मरत नाहीत करप्याचे. पाऊस पडला, अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की ते क्रियाशील होतात आणि मग ऑक्टोबर कटिंग नंतर सुद्धा काडीवर करपा येण्याची शक्यता राहते. आणि म्हणून हे रोग आत्ताच नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करा. मग त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं सांगितलेत. करप्यासाठी ट्रायाझोल गटातली म्हणजे फॉलिक्युअर असेल किंवा लोना असेल, ही सुद्धा बुरशीनाशकं म्हणजे जी भुरी नियंत्रणात आणतात, ही बुरशीनाशकं सुद्धा उपयुक्त ठरतात. त्यामध्ये टिल्ट आहे, टिल्टचा मात्र उपयोग निश्चितपणे करू नका. थोडा थांबतो म्हणून लोक बऱ्याचशा वेळेला किंवा वाढ थांबते म्हणून त्याचा उपयोग करतात. ते तितकंच नव्हे, योग्य नाही म्हणण्यापेक्षा अजिबातच योग्य नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही, ह्या सगळ्या लोकांनी उठवलेला भ्रम आहे. तर शक्यतो म्हणण्यापेक्षा त्याचा उपयोग करू नका. अनेक बुरशीनाशकं चांगली, फॉलिकेअर आहे किंवा लुना आहे, अनेक अशी त्या गटातली चांगली बुरशीनाशकं आता उपलब्ध आहेत. त्याचा बुरी नियंत्रणासाठी उपयोग करा. बागेत खोडा वाढणार नाही याची काळजी घ्या. बोर्डो मिश्रण करायचं असेल तर मी सांगितलं की जास्त तीव्रतेचं करू नका. म्हणजे 100 लिटरला 1 किलो 1.5 किलो असं वापरू नका, काही उपयोग नाही. कॉपर, तांब्याचा विषारीपणा पानात राहून पानं लवकर पक्व होतात किंवा म्हातारी होतात आणि गळून पडण्याची शक्यता असते. म्हणून 100 लिटरला 500 ग्रॅम हे मात्रा खूप पुरेशी आहे. याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊ नका. एवढाच बोर्ड मिश्रण, याचं बोर्ड मिश्रण तयार करा. चुना चांगला वापरा. तो 3 पदरी फडक्यातून 2-3 वेळा गाळून घ्या आणि मग त्या पाण्यात होता. पाण्याचा सामू म्हणजे बोर्ड मिश्रणाचा सामू शक्यतो 8 पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप कमी सामू ठेवू नका, कारण त्याच्यामुळं स्कॉर्चिंग येण्याचा धोका राहतो. तर मग अशी मी सांगितल्या पद्धतीनं बोर्डो मिश्रणामध्ये तुम्ही गंधकाचा किंवा थायोन्यूट्री वगैरे यांच्यासारख्या घटकांचा उपयोग करू शकता. 0050चा उपयोग करू शकता. बोरिक ऍसिडचा उपयोग करू शकता. तर बोर्डो मिश्रणामध्ये जर तुम्ही थायोन्यूट्री वगैरे मिसळलं तर भुरी, करपा, दावणी ह्या सगळ्या रोगांची सगळे रोग नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. तर मग जरी गरज भासली, समजा भुरी नियंत्रण त्याने होतच नाही, तर मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे लुना आहेत किंवा फॉलिक्युअर आहे किंवा अनेक दुसरी मायक्लोब्युटॅनॉल वगैरे आहे, ट्रायडेमेफॉन आहे, त्यांची नावं माझ्या आता ध्यानात येईनात बाजारातली, परंतु त्यातले घटक माझ्या ध्यानात आहेत. मायक्लोब्युटॅनिल आणि ट्रायडेमेफॉन ही बुरशीनाशकं सुद्धा आपल्या टेट्राकोनाझोल वगैरे नवीन ही बुरशीनाशकं बाजारामध्ये आलेली आहेत. ती भुरीचं जसं नियंत्रण करतात तसंच ती करप्याचं सुद्धा नियंत्रण करतात. आणि म्हणून याही बुरशीनाशकाचा उपयोग पाऊस नसताना करायला हरकत नाही. मगाशी मी म्हणलं की करपा नियंत्रणासाठी झायरम म्हणजे कुमानेल 4 मिली किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 1.5 ग्रॅम न तुम्ही वापरू शकता. जमिनीतून स्फुरद आणि पालाश द्यायला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉलिराम किंवा एंट्राकॉल ही खूप चांगली बुरशीनाशक आहे. तसंच कॅप्टॉप हे सुद्धा खूप चांगलं बुरशीनाशक आहे. याशिवाय ताकद या नावाचं एक बुरशीनाशक येतं, त्यामध्ये कॅप्टॉप आणि हेक्झाकोनाझोल हा आहे, तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. जे अशी तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशकं वापरणार आहात त्याच्यामध्ये मॅग्झिसिलियानॉल सारखा स्टिकर जो सिलिकॉन युक्त किंवा सिलिसिक ऍसिड युक्त तो स्टिकर आहे, त्यामुळे पाण्यानं बुरशीनाशकं सहजरित्या धुवून जात नाहीत. बागेत तण वाढणार नाही याची काळजी घ्या. बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊन तुम्हाला हवा पुढं पाऊस येणार असेल तर ज्या कालावधीमध्ये ऊन पडलेला आहे, हवा कोरडी आहे, सूर्यप्रकाश आहे, या कालावधीचा विचार करूनच तिथं तुम्ही औषध स्प्रे करण्याचं नियोजन करा. तुम्ही काय करता, चला पाऊस उघडीप आहे तोपर्यंत बसायचं, मग पाऊस सुरू झाला की औषध मारायचं. तर पावसामध्ये मारलेल्या औषधांचा फारसा उपयोग होत नाही. अशी औषधं मारण्याचा सहसा प्रयत्न करू नका. उघडीप असतानाच जी काही बुरशीनाशकं तुम्हाला मारायची आहेत ती उघडीप असताना मारा. आता उघडीप आहे, पानावरती बुरशीनाशकं चांगल्या पद्धतीने बसतील आणि मग रोग नियंत्रण
चांगल्या पद्धतीचं होऊ शकेल. तर हे करण्यासाठी हा कालावधी खूप महत्वाचा आहे. त्यामधले जे काही महत्वाचे घटक आहेत, एक 15-20 त्यांची पुन्हा एक मी उजळणी करतो. लहान कोवळ्या काड्या, गरजेच्या ठिकाणच्या काड्या कमी कराव्या. काडीच्या तळाकडील 1-2 पाने काढून टाकावीत. ज्या विस्तारातील गर्दी कमी झाल्यानं रोग नियंत्रण सोपं होईल. आणि बुरशीनाशक पानावर वरून आणि खालून चांगल्या पद्धतीने बसतील. बागेत खुडा वाढणार नाही याची काळजी घ्या. बागेत तण फार वाढू देऊ नका. बागेत तण जर फार वाढलं तर बागेतील आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढली की रोग वाढण्याची शक्यता वाढते. याशिवाय किडी वाढण्याची शक्यता राहते. तर बोर्डो मिश्रण खूप तीव्रतेचं करू नका. 500 ग्रॅम 100 लिटरला हेच योग्य आहे. त्याचा सामू 8 पर्यंत ठेवा. त्यामध्ये थायोन्यूट्री वगैरे तुम्ही मिसळू शकता किंवा बोरिक ऍसिड काय इतर वेळेला मिसळू शकता किंवा 0,050 सुद्धा मिसळू शकता. ते कसं मिसळायचं हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. बुरी नियंत्रणासाठी मी तुम्हाला सांगितलं की बुरशीनाशक बरीच आता बाजारात उपलब्ध आहेत. त्या बुरशीनाशकांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करा. हाच कालावधी आहे. तुम्हाला हे सगळं याच कालावधीत रोग वाढतात आणि हे रोग वाढू नये म्हणून योग्य ती काळजी आत्ताच घ्यायला तुम्हाला पाहिजे. याशिवाय मी तुम्हाला काही चांगली बुरशीनाशकं सांगितली. अँट्रॅकॉल आहे, पॉलीराम आहे, कॅप्टॉप आहे. ही सगळी बुरशीनाशकं अँट्रॅकॉल किंवा पॉलीराम ही खूप चांगली बुरशीनाशक आहेत. मॅन्कोजेब किंवा M45 झायरम ही सुद्धा चांगली बुरशीनाशक आहेत. ताकद हे सुद्धा चांगलं बुरशीनाशक आहे. स्वस्त आहेत. यामध्ये स्पर्शजन्य ही सगळी बहुतांशी स्पर्शजन्य आहेत. त्यातलं हेक्साकोनाझोल तेवढा आंतरप्रवाही आहे. नंतर मायक्लोब्युटॅनॉल किंवा ट्रायडेमेथॉन किंवा टेट्राकोनाझोल जी बुरशीनाशक बुरीसाठी करप्यासाठी आहेत ती मात्र आंतरप्रवाही आहेत. जमिनीतून स्फुरद आणि पालाश द्या. बोर्डो मिश्रणामध्ये मगाशी सांगितल्या पद्धतीनं बोर्डो मिश्रण तयार करा. जर लोकांना बोर्डो मिश्रण तुम्हाला तयार करता येत नसेल तर 1.5 ग्रॅम कॉपर हायड्रॉक्साईड प्रति लिटर या पद्धतीनं त्याचे स्प्रे घ्यायला हरकत नाही. बागेमध्ये पाणी साठवून देऊ नका. हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊन पानावर पाऊस कधी येणार आहे हे सगळं समजून घेऊन आधीच बुरशीनाशक फवारून घ्या. जमिनीतून पालाश द्या, स्फुरद घ्या. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं हाच कालावधी आहे स्टेम बरोबरचे पतंग वाढण्याचा. हाच कालावधी आहे आता मुंग्या आणि मुंगळे बागेत फिरत असतात मिलीबग नियंत्रणाचा. आता मुंग्या आणि मुंगळे बागेत फिरत असतात. पाऊस असला की तुम्हाला माहित आहे पाऊस सुरू व्हायच्या अगोदर सगळीकडे मुंग्या आणि मुंगळे निघून येतात. मग बागेत सुद्धा ती परिस्थिती असते. आणि मग ह्या मुंग्या आणि मुंगळे तुम्हाला नियंत्रणात आणायचे असतील तर जमिनीवर आणि खोडावर अल्फामिथ्रिन किंवा क्लोरपायरिफॉस किंवा हे दोन्ही मिसळून अल्फामिथ्रिन प्लस क्लोरपायरिफॉस यांचे स्प्रे तुम्ही जमिनीवर सगळीकडे घ्या, खोडावर घ्या. म्हणजे मग मुंग्या आणि मुंगळे राहणार नाहीत. कारण मुंग्या आणि मुंगळेच जमिनीतील मिलीबगची जी अंडी असतात किंवा पिलं असतात ती खोडावरून वर नेतात. कारण मिलीबग जे विष्ठा टाकतात किंवा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात त्यामध्ये साखर असते आणि मुंग्या आणि मुंगळे हे साखर खाऊन जातात. आणि मग अशा पद्धतीनं मुंग्या आणि मुंगळ्यांना माहित असतं की आपल्याला खाऊ घालणारे मिलीबग आहेत आणि मग आपल्याला ते खाऊ घालतात म्हणून आपण त्यांना सुरक्षितपणे वर नेऊया, खोडावर अडचणीच्या ठिकाणी लपवून ठेवूया. म्हणजे औषध मारलं तर ते लगेच मरणार नाही. आणि मग अशा पद्धतीने ते खोडावर दडून राहिले की मग मिलीबगचा प्रादुर्भाव वाढायला लागतो. आणि मिलीबग अशी किडी आहे की एका वेळेला 500, 1000, 2000 अशी अंडी देतात. आणि मग हा प्रादुर्भाव असा जर वाढत राहिला तर इतके मिलीबग वाढतात की कंट्रोल करणं मुश्किल होऊन जातं. त्यावर एक प्रकारचा मग कापसासारखं आच्छादन तयार होतं. तिथपर्यंत कीटकनाशक पोहोचू शकत नाही. तर हे सगळं ही सगळी परिस्थिती ध्यानात घेऊन जे काही करायचं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे नियोजनपूर्वक करा. याशिवाय मगाशी मी म्हटल्याप्रमाणे स्टेम बोररचे पतंग आत्ताच वाढतात. उडद्याची अंडी आत्ताच जमिनीवरून हे होतात आणि उडदे किडी अजून थोडा अवकाश आहे. अर्थात उडद्याला थोडं ऊन पाऊस असा खेळ सुरू झाला
की उडदे वाढायला लागतात. मग हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी आतापासूनच आपली तयारी असणं गरजेचं आहे. तर हाच असा एकमेव कालावधी आहे, हा अत्यंत महत्वाचा. जून जुलै हा सुरुवात, जुलैची सुरुवात आणि जून शेवट म्हणजे हा खूप महत्वाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये खतं द्यायला पाहिजे, स्फोरयुक्त खतं किंवा पालाशयुक्त खतं द्यायला पाहिजे, तण नियंत्रण करायला पाहिजे, बुरशीनाशक पानावर चांगली बसतील असे स्प्रे करून घ्यायला पाहिजे. खूप कामं या वेळेमध्ये तुम्हाला करावी लागणार आहेत. ही कामं करण्यासाठी जेवढ्या कमी वेळेमध्ये हे सगळे स्प्रे आणि कामं करून घेता येतील तेवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं करून घ्या. आणि मग तुम्ही जर या पद्धतीनं मी सांगितलं या पद्धतीनं कामं केली तर जी परिस्थिती गंभीर आज निर्माण झालेली आहे सगळीकडं, मग अशी मी तुम्हाला फोटो दाखवले, त्या फोटोमध्ये पालाश कमतरता आहे, पालाश द्या, जमिनीतून द्या, पानावर फवारून द्या, हे दोन्ही उपयोगात आणणं आवश्यक आहे. एकच तुम्ही कराल तर वेळ लागेल, जमिनीतून दिलं तर पानावरची कमतरता भरून यायला वेळ लागेल, नुसतं पानावर भरून स्प्रे केलं तर तेवढं ते पानावर स्प्रे करणं तुम्हाला परवडणार नाही. 1-2-3 वेळा ठीक आहे, पुन्हा खालून पालाश वर यायला लागलं की मग फारशी स्प्रे देण्याची गरज वाटणार नाही. आणि म्हणून पानावर फवारून आणि जमिनीत या दोन्ही पद्धतीनं तुम्ही पालाश द्या. बोर्डो मिश्रण कसं करायचं ते सांगितलं. चुना 3-4 वेळा फडक्यातून गाळून घ्या, त्याचे सूक्ष्म कण व्हायला पाहिजे. आणि मग हे जमत नसेल तर सगळ्यात कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड याचे स्प्रे घ्या, म्हणजे कुठलाही धोका राहणार नाही. स्कॉर्चिंग आलं, जखम झाली की त्या जखमेतून डावणीचे बी, करप्याचे बी आत शिरलेच म्हणून समजा, आणि मग डावणी वाढणार, करपा वाढणार. जखम होऊन देऊ नका. आणि म्हणून बोर्डो मिश्रणानं स्कॉर्चिंग येत असेल तर सावध व्हा, थांबा, जून जुलै पर्यंत थांबा. जुलै शेवट नंतर एखाद्या वेळ बोर्डो मिश्रण मारलं तरी चालेल, परंतु आत्ता लगेच जर तुम्हाला जमत नसेल तर आत्ता लगेच त्याचा उपयोग करू नका. थायोन्यूट्री आहे, कॉपर ऑक्सीक्लोराईड आहे, कॉपर हायड्रॉक्साईड आहे, मायक्लोबिटानिल आहे, टेट्राकोनाझोल आहे, किंवा इतर बरीच बुरशीनाशक असते, बुरी, लुना वगैरे असे बरीच बुरशीनाशक आता बाजारात आहेत. बुरीसाठी, डावणीसाठी, करप्यासाठी आहेत. शक्यतो 22-3चा उपयोग करप्यासाठी करू नका. आता काय त्याचा फारसा उपयोग राहिलेला नाही, त्याच्या विरुद्ध रेजिस्टन्सी निर्माण झालेली आहे, त्यामुळं शक्यतो त्याचा काही उपयोग करू नका. त्याच्याऐवजी पॉलिराम घ्या, अल्ट्राकॉल घ्या, किंवा भुरीची जी बुरशीनाशक आहेत ती घ्या. त्यामुळं भुरी नियंत्रणात येईल आणि करपाही नियंत्रणात येईल. माझ्या मते हे एवढं पुरेसं आहे. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, कारण आता प्रश्न खूप असणार आहेत, आणि त्यामुळं मी तुम्हाला तेवढ्यासाठीच 5-10 मिनिटं वेळ देतोय. माझा 40 मिनिटाचा कालावधी झालेला आहे. मी या कालावधीमध्ये तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही ध्यानात घ्या आणि काम करायला सुरुवात करा. एक प्रश्न माझे आहे काही सर, प्रश्न आहेत का? मॅग्झिचिल व्हरायझन 7 दिवसांनंतर चालेल का, असं एक शेतकऱ्याने विचारलंय. नाही, जरा ऐकायला येत नाही. आता इकडे या. मॅग्झिचिल व्हरायझन हा, 7 दिवसांनी चालेल का? 70 दिवसांनंतर स्प्रे करायला चालेल का? हा, मॅग्झिचिल व्हरायझन 70 दिवसानंतर स्प्रे करायला निश्चितपणे चालतं. त्याच्यामध्ये मुख्यतः कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, बोरॉन आहे, पालाश आहे, आणि हे थोडंफार मॅग्नेशियम आहे. तर त्याचा निश्चितपणे आता चांगला होईल. त्यातलं कॅल्शियम खूप तुम्हाला उपयोगी ठरेल, बोरॉन खूप उपयोगी ठरेल, आणि मग त्याचे 1-2-3 स्प्रे सुद्धा निश्चितपणे घ्यायला काही हरकत नाही. दुसरा प्रश्न आहे, पोटॅशियम मॉलिब्डेनमचा एखादा स्प्रे घ्यावा का? निश्चितपणे घ्यायला हरकत नाही. त्याच्यापेक्षा अमोनियम मॉलिब्डेटचा स्प्रे घ्या, ते जास्त प्रभावी आहे. त्याच्यामध्ये मॉलिब्डेनमची टक्केवारी जास्त आहे, किंवा सोडियम मॉलिब्डेट स्वस्त आहे, तर सोडियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट याचाच उपयोग करा. तेच चांगलं येतं मार्केटला. तर सोडियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट जे तुम्हाला उपलब्ध होईल, दोन्हीपैकी त्याचा उपयोग तुम्ही करा.
गव्हर्नमेंटसाठी सिस्टमिक फंजिसाइड कोणते घेऊ? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, हा कालावधी आंतरप्रवाही किंवा सिस्टेमिक फंजिसाइड घेण्याचा डावणीसाठी नाही. घेऊ नका, त्याचे खूप वाईट परिणाम होतील. पुन्हा तुम्ही कुठपर्यंत सिस्टेमिक फंजिसाइड मारणार आहे सांगा? जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने सिस्टेमिक फंजिसाइड डावणीसाठी अजिबात नाही. रेजिस्टन्सी निर्माण होईल, धोका आहे. स्पर्शजन्य बुरशीनाशक जेवढी वापरता येतील तेवढी वापरा, तेच परवडणार आहे. ते पानांचं चांगलं संरक्षण करेल. म्हणजे सिस्टेमिक एक ध्यानात ठेवा की ही जी हे आहेत बुरशीचे बी आहेत ते पानाच्या रंध्रातून आत जातात. पानाच्या रंध्रावर कोणतरी पारेकरी पाहिजे आणि मग त्यासाठी पानाच्या रंध्रावर कोण थांबतं? M45 थांबतो, कोसाइड थांबतं, कॉपर हायड्रॉक्साइड थांबतं, जायरम थांबतं. मग हे चांगले पोलीस आहेत. म्हणजे त्या पर्णरंध्रातून कुणालाही आत जाऊ देणार नाही. सिस्टेमिक फंजिसाइड आत जातात आणि बीजाणू रोगाच्या आत जाऊच देऊ नका. त्यासाठी या पानावर या पारेकऱ्यांची नेमणूक करा. M45 असेल, कोसाइड असेल, कॉपर हायड्रॉक्साइड असेल, थायन्यूट्री असेल, हे पानावर बसू द्या सगळीकडं. आणि मग पानाच्या पर्णरंध्राच्या भोवती यांचा थर जमा झाला की डावणीचे बी, करप्याचे बी आतच शिरू शकणार आणि त्यात नाही गेले की डावणी येणार नाही. तर शक्यतो आंतरप्रवाही बुरशीनाशक या कालावधीमध्ये उपयोगात डावणीसाठी आणू नका. खूप धोक्याचं आहे ते. तेच काम चांगल्या पद्धतीनं ही स्पर्शजन्य बुरशीनाशक करू शकतात. अजून जितक्याने विचारले की आधार प्रमाण किती? 100 लिटरला 500 ग्रॅम मोरसूद आणि सर्वसाधारणपणे ओला चुना 500 ग्रॅम अशा पद्धतीनं चांगलं चुना 2-3 वेळा गाळून घेऊन, म्हणजे वाळला चुना 500 ग्रॅम म्हणजे खडीचा चुना पाण्यात विरघळून घ्यायचा. चांगला गरम पाणी घ्यायचं ते विरघळायला. खडे त्यात निघायले नाही पाहिजे, त्यामुळे थोडा चुना जास्त घेतला तरी चालेल. आणि तो चुना फडक्यानं 2-3 पदऱ्या गाळून त्याचं चुन्याचं पाणी 10 लिटर वेगळ्या बादलीत तयार करा. दुसऱ्या एका टँक मध्ये 50 लिटर किंवा 100 लिटर, काय तुम्हाला जे 200 लिटर करायचं असेल तर 100 लिटर, समजा एकूण 200 लिटर पाणी करायचं आहे तर 100 लिटर पाण्यात हवा तेवढा मोरसूद विरघळून घ्या. दुसऱ्या 100 लिटर पाण्यात हवं तेवढा चुना मिक्स करून घ्या आणि हे दोन्ही एकत्र मिसळा एकाच वेळी. म्हणजे कोणतरी चुना मोरसूदाच्या पाण्यात होता किंवा मोरसूद चुन्याच्या पाण्यात होता, एकमेक हे क्रिया झटकन करा, भरशिरी व्हावी. तुम्ही तप्पशिस्ती जर ओतत राहिलात तर त्या क्रिया व्यवस्थित घडत नाही आणि म्हणून केलं की लगेच एकमेकात मिसळा आणि स्प्रेसाठी उपयोगात आणा. एका शेतकऱ्याने बागेस प्रश्न विचारलाय, भुईमुगाच्या शेंगांना लिओसिन फवारणी किती मारावी? कशाची? लिओसिन. हा, भुईमुगासाठी लिओसिन सर्वसाधारणपणे पहिलं फूल तुमच्या भुईमुगाच्या प्लॉट मध्ये पहिलं दुसरं फूल दिसलं की लगेच 1-2 दिवसामध्ये तुम्हाला लिओसिन मारलं पाहिजे. ते सुद्धा लिटरला 4-5-6 मिलीनं, तुम्ही अर्धा 1/4 मिलीनं मारलं तर काही उपयोग होणार नाही. 4-5-6 मिली पर्यंत तरी लिटरला लिओसिन घेतलं पाहिजे. त्यामध्ये स्टिकर असला पाहिजे, त्यामध्ये मॅक्झिरिच बोरिक ऍसिड, कारण कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन हे भुईमुगाला जास्त लागतं. मॅक्झिरिच मध्ये तेच आहे आणि म्हणून त्याबरोबर मॅक्झिरिच निश्चितपणे घ्या, तुम्हाला फायदा होऊन जाईल. विचारले कटिंग करता येईल का? नाही, आता अजिबात करू नका. तुमचं गाव आणि तुम्ही ऑक्टोबर कटिंग कधी घेणार आहात हे मला निश्चितपणे माहित नाही. ऑक्टोबर कटिंग जर ऑक्टोबर मध्ये घेणार असाल तर सप्टेंबर सुरुवातीला हे सगळी कामं, म्हणजे 15-20 सप्टेंबरला ही सगळी कामं करायला हरकत नाही. म्हणजे सप्टेंबर जर तुम्हाला कटिंग घ्यायचं असेल तर ऑगस्ट मध्ये ही कामं करायला हरकत नाही. ऑक्टोबर मध्ये तुम्हाला जर कटिंग घ्यायचं असेल तर सप्टेंबर मध्ये ही कामं शेवटच्या कालावधीमध्ये करायला हरकत नाही. खोड अळीसाठी काय नाही, खोड अळीसाठी ड्रेंचिंग वगैरे सगळ्या गोष्टी झूट आहेत. लोक सांगत असतील ते करू नका, काही उपयोग होत नाही त्याचा.
एवढं कीटकनाशक वर खोडात स्प्रे करून त्याच्या अंगावरती मरणा आणि मुळ्यातनं वर किती जाणार? काही करू नका, ते सगळं खोटं आहे. कंपन्या सांगत असतील तर करू नका, तसा त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याचे पतंग कंट्रोल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा आणि मग पतंग बागेत खोडात दिसली असतील तर मग त्यामध्ये नुवान वगैरे सारखं हे करून ती बोकं मुजवून टाका. ठिकाणी विचारलंय की बोर्ड स्प्रे मारायची अशी कोणती योग्य वेळ आहे का? नाही, अशी काही तुम्ही पानं तुमची पक्व झाली म्हणजे 60-70 दिवसाचा कालावधी, 70 दिवस होऊन गेले की तुम्हाला वापरायला काही हरकत नाही. 60 दिवसापासून सुद्धा वापरायला काही हरकत नाही. कारण कसं असतंय, तुमचं कौशल्य ह्यातलं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कसा बोर्डो करताय, किती चांगला करताय, किती व्यवस्थित करताय. सगळे गोष्ट व्यवस्थितपणे पार पडल्या तर स्कॉर्चिंग येणार नाही. आणि मग हे जर तुम्हाला चांगलं जमत असेल तर अगदी 60 दिवसापासून सुद्धा मारायला हरकत नाही. अवघड प्रश्न विचारलाय की बागामध्ये गवत उगवलंय ते कापून नाही, कापून बेडवर टाका, खूप चांगला फायदा होईल. तणनाशक मारू नका, भर 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 कापून जमिनीवर टाकून द्या आणि त्यावर फॉलिडॉल वगैरे टाका, म्हणजे त्यामध्ये आळ्या होणार नाही. सरांनी बऱ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तर दिलेली आहेत आणि तसंच आपला सेशन हा संवाद 28 जूनचा तो स्पेसिफिकली आपल्या प्रश्नावरती आधारित असतो, शेवटचा संवाद. तर तुमचे काही प्रश्न असतील या आठवड्यामध्ये पाठवा, व्हॉट्सअप करा, लॅबच्या नंबरवर पाठवा, काही पर्सनल नंबर पाठवा, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पाठवा, जेणेकरून आपल्याला याविषयी पूर्णपणे आपल्याला सर्व शंका करता येईल आणि त्या शंकांच्या आधारे आपल्याला करता येईल. दुसरं एक सूचना होती की पुढच्या महिन्यापासून 1 जुलैपासून आपण सरांचं मार्गदर्शन बॅलन्स संतुलित आहार हाच आपला कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टच्या अंतर्गत म्हणजे नत्राचा उपयोग काय, कार्य कधी काम करतं, कसं द्यावं, सेम कंडिशन पालायचं, म्हणजे जी काही 16 अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये, 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये, 3 प्राथमिक अन्नद्रव्ये, 3 दुय्यम अन्नद्रव्ये आणि काही निसर्गातली खतं, अशा सगळ्यांचे पाहिजे असते. त्या रॅस्पेक्ट कशी द्यावी, का द्यावी आणि किती प्रमाणात द्यावी हे ठरवण्यासाठी त्या कन्सेप्टनुसार आपण सरांचं महाराष्ट्र एक अन्नद्रव्य आणि त्याच्यावर आधारित काय रोल्स आहेत, काय गरज आहे, काय द्यावे त्याच्यावर आधारित पुढच्या महिन्यापासून हा आपण कार्यक्रम करणार आहोत. म्हणजे पहिले 20 मिनिटं चर्चा होईल क्रॉप कंडिशन काय आहे आणि पुढच्या 20 मिनिटांमध्ये त्या नत्राच्या अन्नद्रव्यावरती किंवा जिथे त्या आठवड्यामध्ये त्यानुसार आपल्याला त्याचे मार्गदर्शन करतील. आणि हे जे नियोजन आहे पुढच्या महिन्यापासूनच त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये करावं याची विनंती आहे. मॅक्झिमम लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचावं यासाठी तुम्ही देखील तुम्हाला पाठवलेल्या आमच्या जे लिंक असतील त्या इतर शेतकऱ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि आपल्याला त्या लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा एक सार्थ अभिमान नक्कीच राहील. एवढं बोलून आणि शेवटचे अजून एक निवेदन करतो की कोणतेही आमची प्रॉडक्ट खरेदी करताना काळजीपूर्वक आपला नेहमीप्रमाणे लोगो बघणे, वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीजचा आणि वर्षा ॲग्रो बायोनिकचा ते बघूनच खरेदी करावं. पक्क्या बिलामध्ये खरेदी करावं, आग्रह राहील लोकमध्येच खरेदी करावं. आणि महत्वाचं म्हणजे हे खरेदी करताना असताना आपला विश्वास आपण दिलेल्या पैशाला योग्य मोबदला व्हावा हेच या पाठीमागे उद्देश आहे. त्यामुळे काळजीपूर्वक खरेदी करणं गरजेचं आहे. अजून एक निवेदन आहे, ज्या लोकांनी लसीकरण करून घेतलं नसेल किंवा ती कोरोना काळात लसीकरण ज्यांना मिळत आहे त्याच्या भागामध्ये त्या लोकांनी जाणीवपूर्वक काळजीपूर्वक लसीकरण करून घ्यावं. एवढं बोलून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर्व शेतकऱ्यांचे की जे आपल्या कार्यक्रमाला वेळोवेळी उपस्थित राहतात आणि आज देखील आपल्या कार्यक्रमाला जवळजवळ 125 पर्यंत आपले फार्मर उपस्थित होते. सर्वांचे आभार मानून, सरांचे आभार मानून
धन्यवाद देतो. आणि ही सर्व आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना सागर जाण जे आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शन करत आहेत त्यांचे देखील आभार मानतो. एवढं बोलून ह्या कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.